हॅलो हॅलो जुनेगर आपले फलंदाज पाठवायचे आहेत. आले 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 काका आले वरते. हा आले. ते दिसलं वरते होतं दिसलं नव्हतं. सर्वांचंच पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. 40+ दिवा कोलीवाडा क्रीडा मंडळ आयोजित नवी मुंबईचा शिल्पकार चषकाचं आयोजन तुम्ही पाहताय. 40+ क्रिकेटची एक देखणी स्पर्धा आज या स्पर्धेतला दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसातला हा शेवटचा सामना आजच्या दिवसातला कारेगाव 40+ आणि त्यांच्या विरुद्धामध्ये जुईनगर 40+ असा सामना तुम्ही पाहताय. जुईनगर 40+ या टीमनं टॉस इथे जिंकला आणि प्रथम बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलेला आहे. काय केले तो स्ट्राईकला कोण आहे बॉलर राजेश पवार. चला पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. सूर्यकांत आणि प्रकाश. सूर्यकांत आणि नॉन स्ट्राईकला प्रकाश. राजेश पवार ओव्हर नंबर 1 मध्ये पहिल्या षटकाची सुरुवात करतोय. पहिलाच बॉल ओव्हर पिच ड्राईव्ह केला ऑन साइडला. शॉर्ट स्क्वेअर लेगला चांगली फिल्डिंग. एक धाव इथे मिळते सूर्यकांतला. सिंगलला आपलं खातं उघडलंय आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डची आतापर्यंत 1. टॉस इथे जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय जुईनगर या टीमनं. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. तर रनआउटची संधी होती परंतु कलेक्शन झालं नाहीये. मिसफिल्डिंग झाली आणि त्याचा फायदा या दोन्ही बॅटरनं घेतलाय. दोन्ही बॅटरनं सिंगल आपलं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्ड आतापर्यंत 2. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळलाय. स्कोअर ऑफ द विकेट. डीप मध्ये चांगली फिल्डिंग केली जाते तोपर्यंत 1 धाव पुन्हा एकदा सूर्यकांतला मिळेल आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोअर बोर्ड आतापर्यंत 3. हो बॅकफुटला जाऊन कट करायचा होता. बॅटची वरची कडा घेतली. बॉल चालला घोषांकित क्षेत्रामध्ये. तिथेही सिंगल मात्र मिळताना दिसेल प्रकाशला आणि या सिंगलच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोअर बोर्ड आतापर्यंत 4. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. टीमची धावसंख्या 4. राजेश पवार अजूनही मोठा फटका खेळू दिला नाहीये म्हणजे चांगली गोलंदाजी आहे पहिल्या षटकामध्ये राजेशची. पुन्हा एकदा लेग स्टंपला सोडून जाणारा बॉल. पंचांचा इशारा ते व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. टीमच्या टोटल मध्ये टीमची धावसंख्या स्कोअर बोर्ड 5. 5 धाबा झालेत. ओ कॅचिटचा कॉल आहे. विकेट किपर आता बॉलच्या खाली. अप्रतिम झेल टिपला किशोरनं आणि फलंदाज प्रकाश बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का जुईनगर या टीमला. प्रकाश आउट. अखेर राजेश पवारनं पहिली विकेट आपल्या टीमसाठी प्राप्त करून दिली. पहिला ब्रेक थ्रू. 5 चेंडूंचा खेळ सध्या तरी संपलाय पहिल्या षटकातला आणि टीमची धावसंख्या 5. नवीन फलंदाज मनोज यानं पहिल्या मॅच मध्ये कोपरकरने टीमच्या विरुद्धामध्ये 49 धावांची खेळी साकारली होती आणि गेल्या मॅच मध्ये कोक्षेट टीमच्या विरुद्धामध्ये 25 धावांची खेळी त्यानं साकारली. म्हणजे एक सेट बॅट्समन आहे. या स्पर्धेमध्ये खूप चांगली कन्सिस्टन्सी दाखवलेली आहे बॅटिंगच्या अनालिसिस वरती. ही विकेट महत्वाची आहे कारेगाव टीमसाठी.
मनोज बॅटिंग साठी तयार. शेवटचा बॉल. चला अंपायर सिग्नल डेड बॉल. टीमची धावसंख्या 5, 5 ला 1. ओ स्लॉगिंग करण्याचा प्रयत्न इथे पायावरती लागलाय आणि विकेट किपरचं कलेक्शन चांगलं आहे. धाव वाचवले किशोरनं. अशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत एक बाद. जुईनगर टीम 1 गडी बाद 5. चला थोडासा घाई करायचंय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 5. राजेश पवारनं हे षटक आपल्या टीमसाठी अप्रतिम टाकलं. 5 धावा खर्च करत असताना एक विकेट त्यानं प्राप्त केलेला आहे. प्रकाशला बाद केला तर ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग साठी प्रितेश केनी आलाय षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी. मागच्या मॅच मध्ये प्रितेशनं चांगली गोलंदाजी केली होती आणि तोच सेकंड ओव्हर मध्ये आता बॉलिंग साठी आहे. समोर आहे बॅटिंग साठी सूर्यकांत. यावेळेस कॅचिटचा कॉल आहे. बॉल चालला आता बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सूर्यकांतनं षटकार मारलाय. अगदी समोर टाकला ओव्हर पिच बॉल विथ द स्पिन. हा फटका अगदी काव कॉर्नरच्या भरून बॉलला उडवून दिलाय. 6 रनसाठी षटकार. आणि या 6 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 11. यावेळेस फटका चांगला डाऊन दी ग्राउंड. हा बॉल सुद्धा जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चांगली बॅटिंग आता मैदानामध्ये सुरू आहे सूर्यकांत यांची. टीमची धावसंख्या 15. 2 बॉलमध्ये 10 धावा खर्च केल्यात प्रितेश केनीनं. पहिल्या बॉलवरती षटकारला गोला. दुसऱ्या बॉलवरती डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट हिट फटका. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून बॉलला काढलं. 4 रनसाठी चौकार. तुला पांडुपला नेतो. यावेळेस आणखीन एक फटका चांगला आहे. पांडुपला चल. काय फटका खेळतो या सूर्यकांत. मला वाटलं नव्हतं सूर्यकांतची अशी बॅटिंग होईल. अफलातून कडक बॅटिंग. पन्नासची वर चल. 50च्या वर. या 4 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या 19 धावा. त्या प्रकाश दादा खेळतात. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. प्रकाश दा आमचा तो तर 50च्या वरच आहे. सांगता का तू. चला इथे सिंगल आली आणि या सिंगलच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 20. ओ चांगला लेग कटर पर्यंत लेग स्टंपला सोडून जाणारा बॉल. पंचांना दंडित केला. व्हाईट बॉलची घोषणा इथे केलेली आहे. त्यामुळे परत टाकावं लागेल प्रितेशला. टीमची धावसंख्या 21. आया नॉर्मल आपलं इकडे आहे ना. पुढे येऊन जा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. स्कोर ऑफ द विकेट. सिंगल मिळते सूर्यकांतला आणि या सिंगलच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत नाही एक बॉल आहे. किती झाले मग? 22 झाले. 22 रन. शेवटचं षटक. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 1 गडी बाद 22. 5 बॉल 17 दिले. 5 चेंडू मध्ये 17 धावा खर्च केलेल्या आहेत पहिल्या षटकात 5 प्रितेश केनीनं. पहिल्या ओव्हर मध्ये 5 आल्या होत्या. हे षटक अगदी खर्चिक ठरलं प्रितेश केनीचं. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न. अलॉंग द कार्पेट बॉल. अगदी स्कोर ऑफ द विकेट.
सिंगल मात्र मिळते मनोजला आणि या सिंगल नंतर ओव्हरचे होते समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 23. आकडा षटक 18 धावांचा. 18 रनचे षटक आलं. पहिल्या ओव्हरमध्ये 5, या ओव्हरमध्ये 18 धावा आलेत. एक षटकार 2 चौकार 1 षटकार 2 चौकार आणि 3 सिंगल 1 वाईट. आणि 3 सिंगल 1 वाईट असे या षटकाचं पृथक्करण. नितेश भुबेर आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंगसाठी. हे पण काय घरच्या आहेत? एवढे लांबचे आवाज जाते याच्यात. एवढे लांबचे आवाज जाते बोललेला. बंद केलेलं बरं. पहिला बॉल चांगला लेग कटर, टप्पा पडल्यानंतर सोडून दिलाय. बॉल चालू विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला बॉल निर्धाव आलाय नितेश भुबेरांचा. टीमची धावसंख्या 23. पुन्हा एकदा बॉल फिरवलाय. आडव्या बॅटने ते खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा स्विंग, जो बॅटचा चेहरा आहे तो मनोजनं लवकर क्लोज केलाय आणि बॉल पडल्यानंतर हलकासा टर्न होऊन विकेट किपरच्या हातामध्ये गेला. आणखीन एक डॉट बॉल. सध्या तरी चांगली गोलंदाजी नितेश भुबेर यांची. पुन्हा एकदा चांगला यॉर्कर पंचाकडे अपील केली जाते. चला आता बॉल अगदी घोषांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होते. एकच धाव लेग बायच्या स्वरूपामध्ये आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 24 धावा झाल्यात. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना टीमची धावसंख्या 24. चांगला प्रवास राहिला या ओव्हरचा नितेश भुबेर यांचा. आतापर्यंत मोठे फटके खेळू दिले नाहीयेत नितेशनं. बॉल जास्त बागे टर्न झालाय. इथेही फेअर आहे. बॉल सोडून दिलाय. आशाल नद्रेनं बॉल सोडला होता. पंचांचा कुठलाही निर्णय नाहीये, म्हणजे आणखीन एक डॉट बॉल. टीमची धावसंख्या जर पाहिली तर 24 या आकड्यावरती 24 धावा आहेत. 4 चेंडू निर्धाव. 4 बॉल निर्धाव आलेत नितेश भुबेर यांचे. आता मात्र उडवलाय. आता टप्पा चुकला नितेशचा आणि बॉलला उडवलाय मिड विकेट वरून. बॉल सीमा पार. षटकार मनोजच्या बॅटमधून. 30 धाव. टीमची धावसंख्या स्कोर बरोबर 30. एक लेग पाहिजे धाव असते ना ती त्यांच्यात धडकते ना बॉलरच्या. म्हणजे लेग पाहिजे तो आपण डॉट देतात. एक बॉल. सुरुवातीचे बॉल अगदी थोडेसे बॅकअप लेंथ होते. टप्पा मागे ठेवला, तिथूनही बॉल वळवले, परंतु हा बॉल अगदी स्लॉट मध्ये होता. चांगला पिक केला बॉलला. फुलटॉस बॉल. इथे आता संधी आहे. कॅच इटचा कॉल आणि पकडला जाईल. फलंदाज मनोज बाद. शेवटी विकेट काढली नितेश भुबेरानं. मनोजची गती काढली होती. लोवर फुलटॉस बॉल लिफ्टिंग करता आला नाही आणि खूप चांगला झेल मिड विकेटच्या दिशेने टिपण्यात आला. फलंदाज बाद. 3 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 2 गडी बाद 30. त्या षटकात 7 धावा. ह्या ओव्हर मध्ये नितेश भुबेरानं मनोजची प्राइस विकेट काढली आणि 7 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी. जगदीश मडवी आता आला बॅटिंगसाठी. नवीन फलंदाज जगदीश मडवी बॅटिंगसाठी आलाय.
भूषण पाटील. भूषण पाटील षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी बॉलिंग मार्क वरती आणि समोर आहे सूर्यकांत ज्याने चांगले फटके मारलेत या मॅच मध्ये. पहिला बॉल हा पंप पुल केला बॉलला डीप मध्ये स्क्वेअर लेगला चांगली फिल्डिंग एकच धाव इथे मिळताना दिसेल. धावसंख्या 31. 3 चेंडू 1. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या धावपलकावरती 31. थांबणार. यावेळेस बा फटका चांगला आहे बॉल ओ तिथे बघूयात टीव्ही अंपरची मदत घेतली जाईल बाउंड्री चेक केली जाईल. पाय पडला नंतर उडी मारला अडवले ना म्हणजे पाय पडला त्यानंतर उडी मारले ना अडवले त्यांनी. पहिल्याला एक धाव काढली ना. चला आता षटकाराचा डिसिजन आलेला आहे. जगदीश मडबीच्या बॅट मधून आज सिक्सर 6 धावा. 37. टीमची धावसंख्या 37. किती बॉल आहे 2 बॉल. अजूनही 2च बॉल झाले. 2च बॉल झाले. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 37 या आकड्यावरती चांगला फटका एक्झिक्यूट केलाय मनोज मडवीनं. यावेळेस पाक ओलबाट टप्प्याचा बॉल बॅटची काढ घेतल्यानंतर बॉल चालला घोषांकी क्षेत्रामध्ये सिंगल मात्र मिळताना दिसते जगदीशला. आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 38. अजूनही 3 बॉलचे खेळ 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तरी ऑन साईडला खेळलाय. पहिली धाव वेगाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न बॅकअप साठी आलेत. रनआउटची संधी परंतु 2 धावा ते मिळत आहेत जगदीशला. आणि या 2 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या 40. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. पहिली धाव वेगाने पूर्ण केलेला आहे. प्रचंड वेगाने मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चाललाय. रनआउटची संधी आहे. फेकी चांगली आणि आता फलंदाज होईल बाद. चांगली फेकी आहे चांगली फिल्डिंग आणि जगदीश मडवी रनआउटच्या रूपाने बाद होतोय. चिंतामणी बॅटिंग साठी आलाय शेवटचा बॉल खेळण्यासाठी. टीमची धावसंख्या 41. 41. चिंतामणी आता बॅटिंग साठी आलाय. तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 41 धावा झालेत. एक चांगला स्कोर झाला कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये एक मोठा टार्गेट असतो एक फायटिंग स्कोर असतो आणि तो आता सेट झालाय. यावेळेस पहा फटका तर फसलाय. 1 धाव इथे मिळते आणि या सिंगल
पहिला डाव इथे संपलेला आहे आणि पहिला डाव संपल्यानंतर धावा झाल्यात 42 आणि विजयासाठी करायच्यात खारेगाव टीमला 43 धावा. 43 टू विन. आता काय बोलतो चला सामन्याला होती सुरुवात. 43 धावांचा लक्ष्याचा पाठलाग आता करायचा आहे मॅच मध्ये खारेगाव 40+ या टीमला. आणि सलामीची जोडी तुम्ही पाहता मैदानामध्ये जनार्दन कवळे आणि प्रितेश केनी. 10.75 च्या धावगतीने धावांचा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये. एक चांगलं टार्गेट सेट केलंय श्रीनगर या टीमनं, कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये फारशा धावा होत नाहीयेत. चिंतामणीला ओव्हर नंबर 1 मध्ये बॉलिंग साठी चिंतामणी, आणि पाठीमागे स्ट्रायकिंगला जनार्दन कवळे आहेत, नॉन स्ट्राईकला प्रितेश केने आहेत. एक कट टू कट मॅच होईल. सामना सोपा होणार नाहीये दोन्ही टीमला, कारण दोन्ही संघ ताकदवान आहेत, बलाढ्य आहेत. आणि आज संपूर्ण स्पर्धेमध्ये आज दिवसभरामध्ये या दोन्ही संघांना चांगला खेळ केलाय. 2-2 सामने जिंकलेत. तिसऱ्या सामन्यामध्ये एकमेकांच्या विरुद्ध आहेत. पंचांचा ग्रीन सिग्नल स्टार्ट टू द गेम आणि चिंतामणी बॉलिंग साठी तयार. ज्या दिवशी आपण याचा विचार करणं सोडून त्या दिवशी आपण सगळ्यांना धोका देतो. पहिलाच बॉल आडव्या बॅटने ते करण्याचा प्रयत्न पंचाकडे अपील केली जाते, परंतु स्पष्ट नकार आहे. लाऊडली अपील झाले होते. चिंतामण गती कमी आहे चिंतामणीकडे, परंतु चांगला कटरचा वापर सुद्धा मध्ये करतोय. त्यामुळे चिंतामणीच्या ओव्हरमध्ये फारशा धावा आलेल्या नाहीयेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. सांगत नाही तू. पहिला बॉल डॉट, जेवायला जात असतं ना. मग दुसरा बॉल वरती उडवला बॉल, कॅच इटचा कॉल आहे, परंतु बॉल चालला सीमारेषे पलीकडे. जनार्दनच्या बॅट मधून बॉल सीमा पार, सिक्सर. स्लॉक हिटचा फटका. 6 रन आपलं खातं उघडले
आणि 6 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्येला सुरुवात. स्कोर बोर्ड 13 हिस्सा. हा बॉल सोडून दिला विकेट किपर साठी. डाऊन द लेग. पंच घरी सामन्याचा इशारा येतो. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. टीमची धावसंख्या 7. दोन बॉलचा खेळ संपल्यानंतर शॉर्ट बॉल. इथे कॅचची संधी आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक आगे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे मिळताना दिसत आहेत जनार्दनला. आणि या 2 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डती 9 धावा झाल्यात. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपलाय. धावा घेत 9. ओ टर्न अँड बाउन्स झालाय. बीट केले परंतु एक धाव काय वाचू शकला नाहीये. लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल येताना पाहते. आणि या सिंगल नंतर त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डती 10 रन. हा बॉल चांगला होता. टप्पा पडल्यानंतर चांगली उचली प्राप्त केली होती जनार्दन कवलेच्या विरोधामध्ये. टीमची धावसंख्या 10. ओ शॉर्ट बॉलचा वापर. बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न फसलाय प्रितेशचा. आणि बॉल चालले विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला बॉल डॉट प्रितेशच्या विरोधामध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक आहे पहिल्या षटकातला. शॉर्ट बॉल. क्रॅकिंग कव्हरला चांगला फटका आहे. सुपर कव्हरला आता भेदून बॉल चाललाय परंतु तिथे खराब फिल्डिंग. एकच धाव इथे मिळताना दिसेल कारण हाताला लागल्यानंतर बॉल घोषांकी क्षेत्रामध्ये गेलाय. त्यामुळे पंचांचे चरे 1. घोषांकी क्षेत्राची 1 रन. म्हणजे पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 11. 43 ला म्हणजे आता 18 बॉल मध्ये अजूनही 32 धावांची आवश्यकता आहे. कपिल आला बॉलिंगसाठी. ओव्हर नंबर 2 मध्ये कपिलने सुद्धा या स्पर्धेमध्ये चांगले स्पेल हाताळलेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांची राहिले. 18 बॉल मध्ये आता 32 करायचे आहेत. पहिला बॉल विकेट करण्याचा प्रयत्न. प्रचंड वेग आहे कपिलकडे. बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये. आता 17 बॉल 32 करायचे आहेत. 6:30 वाजलेत. सूर्य अस्ताला चाललाय आणि अशा कंडिशन मध्ये धावा सोपे नाहीये. यावेळेस बॉल चांगला फटका आहे. आणि आता बॉल बघूया अंपायरचा काय डिसिजन येईल. चौकार. तिथे खराब फिल्डिंग झाली डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाची. आणि 4 धावा मिळत आहेत जनार्दनला. या 4 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 15. ओ फुलटॉस बॉल. मेजवानी होती जनार्दन साठी परंतु दोन्ही आता स्वीकारता आली नाहीये. माईच्या स्वरूपामध्ये 1 रन. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 16. यावेळेस फटका चांगला आहे परंतु डीप मध्ये आता मनोज आहे. फेकी केली जाईल तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी लगेच धावलेत. अगदी अंडरआर्म पैकी आपल्याला पाहायला मिळाली. त्यामुळे त्याचा फायदा घेतला दोन्ही बॅटरनं. टीमची धावसंख्या 18. यावेळेस परत एकदा चांगला फटका. आता मनोजच्या वरूनच बॉल जाईल कारण बॉल सीमारेषा पलीकडे. प्रितेश केनीच्या बॅट मधून येतोय. मच नीडेड चौकार. 22 रन झालेत. या चौकाराच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 22.
बॉल राहिले बाकी. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 11 बॉलमध्ये 22 आलेत. धाबा करायचे 43, म्हणजे अजून 21 धाबांची गरज आहे 13 बॉलमध्ये. ओ फटका चांगला आहे आणि बॉलला उडवलाय लॉंग ऑफच्या बरोबर. बॉल सीमा पार. प्रितेश केनीच्या बॅट मधून येतोय कडक 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 फटका, षटकार. या सहारांच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या 28, म्हणजे आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 15 धाबांची आवश्यकता आहे. काय मारलाय डाऊन द ग्राउंड. अगदी लॉंग ऑफ क्लिअर केलाय प्रितेशनं. सुरुवातीच्या दोन्ही मॅच मध्ये प्रितेश शून्यावरती बाद झाला होता. पहिल्या मॅच मध्ये गोल्डन डकचा शिकार, दुसऱ्या मॅच मध्ये शून्यावरतीच कव्हर्सला जेल घेऊन परतला. परंतु या मॅच मध्ये प्रितेश केनीची कहाणी वेगळी आहे. कडक मारलाय. मनोज आलाय बॉलिंग साठी ओव्हर नंबर 3 मध्ये. 12 बॉल 15 करायचे आहेत. सामना अजूनही संपलेला नाहीये. इथूनही पलटवार होऊ शकतो जुईनगर या टीमचा. कमबॅक होऊ शकतो विकेट आली तर. शॉर्ट बॉल हुक करायचा होता, परंतु जनार्दन बीट झालाय पहिल्या बॉल वरती. आता 11 बॉल 15. एक एक डॉट बॉल मात्र आता मॅच मध्ये कमबॅक करतील जुईनगर टीम. शॉर्ट बॉल, स्कोर ऑफ द विकेट. रनआउटची संधी आणि आता बघूया फलंदाज होईल बाद. खराब क्रिकेट जनार्दन कवले यांचं, कारण 2 बॉल डॉट आलेले आहेत. म्हणजे आता 10 बॉल आणि 15 करायचे आहेत. म्हणूनच मी उल्लेख करत होतो जुईनगर कधी पलटवार करेल याचा नेम नाहीये. 13 या आकड्यावरती तो परतलाय रनआउटच्या रूपाने बाद. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये बॅटिंग साठी बाळा पाटील. हा सुद्धा एक धडाकेबाज फलंदाज आहे. आलेल्या षटकारानं त्यानं प्रत्येक मॅच मध्ये सुरुवात केलेली आहे. 10 बॉल 15 धावा जोपर्यंत प्रितेश, कारण प्रितेशच्या बॅट मधून आता धावा येत आहेत. सध्या तरी चांगली गोलंदाजी मनोज यांची. दहा बॉल आणि 15 धाबांची आवश्यकता. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. मनोज राऊंड द विकेटने प्रितेश साठी. यावेळेस अपीश केलाय चांगला फटका आणि बॉल चालला आता स्वीपर कव्हरला. तोपर्यंत 2 धाबा इथे मिळत आहेत. चांगला पंच प्रितेशच्या बॅट मधून आणि या 2 रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 30. आता 9 चेंडू आणि 13 धाबांची आवश्यकता आहे. एक मोठा फटका आला तर मॅचची कहाणी अगदी स्पष्ट होईल, परंतु सोपं नाहीये मोठा फटका खेळण्यासाठी, कारण सूर्य अस्ताला चाललाय. ओ इथे बॅट हातातून स्किट झाली. 1 धाव इथे मिळते, म्हणजे 8 बॉल 12 धाबांची आवश्यकता आहे. आठ बॉल आणि 12 रन हे समीकरण या मॅच मध्ये. चांगली गोलंदाजी केलेली आहे मनोजनं आतापर्यंत या ओव्हर मध्ये. शॉर्ट बॉल पुल केला, इथेही 1 रन. आता 7 बॉल 11. सामना दोन्ही टीमला सोपा राहिला नाहीये. मी म्हणेन ह्या मॅच वरती जुईनगर टीमची हलकीशी पकड आहे, कारण 7 बॉल 11 असं समीकरण या मॅच मध्ये. शेवटचा बॉल शिल्लक. मनोजनं चांगली गोलंदाजी केली या ओव्हर मध्ये. मनोजनं एकही मोठा फटका मारू दिला नाहीये, फक्त 4 धाबा खर्च केल्यात.
चांगली गोलंदाजी. 7 बॉल 11. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. बघूया कसा रिॲक्ट होईल प्रितेश केनी या बॉल वरती. ओ शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न. इथेही 1 रन. म्हणजे आता 6 बॉल आणि 10 धाबांची गरज आहे या मॅच मध्ये. 6 बॉल 10 धावा. धावा कधी झाले? धावा कितीच जाईल. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 33 ला 2. आता 6 बॉल आणि 10 धाबांची आवश्यकता आहे. 6 बॉल 10 रन. 5 धावा दिल्या आणि 1 रनआउटचा विकेट घेतला मनोजाने. खूप चांगली गोलंदाजी. तिसऱ्या षटकामध्ये मनोजनं फक्त 5च धाबा खर्च केल्या. ग्रेट इकॉनॉमिकल षटक कोण आहे शेवट? मनोजनं हाताळलं. नर्सिंग आल्या बॉलिंगसाठी लास्ट ओव्हर मध्ये. 6 बॉल 10 रन. आता बाला पाटील बॅटिंग साठी सज्ज आहेत. पोपटाचा आवाज करते ना तो. पोपटाचा आवाज करते. कोण? कान पोपट. 6 बॉल 10 धावा. बॅकफुटला जाऊन टॅप केला बॉलला. बॉल चालत आहे डीप कव्हरला. पहिलीला वेगाने तिथे खराब फिल्डिंग. अशा चुका जर कराल तर या स्पर्धेतून तुमचा प्रवास नक्कीच बाहेर असेल. खराब फिल्डिंग आणि बॉल सीमा पार. चौकार. हा नशिबाचा चौकार आहे. तोही बाला पाटीलच्या बॅट मधून आलाय. म्हणजे 5 चेंडू आणि धावा करायचे 6. खराब फिल्डिंग. हो उडवला आणि फिनिशर. बाला पाटील हा फिनिशर आहे. विजय षटकार आलाय आणि हा सामना जिंकलेला आहे 4 चेंडू राखून. खारेगाव 40+ या टीमनं वेल प्लेड. अभिनंदन टीम. आणि आजचा दिवस या स्पर्धेतला संपलाय. उद्या रविवारी सकाळी 8:30 वाजता पहिला सामना आहे सारसोले 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये शिरवणे. दोन्ही टीम आपल्याला बरोबर 8:30 वाजता मैदानावर इथे उपस्थित राहायचं आहे. राजेश दा आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच एक विकेट 5 धावचा क्या दिली. त्याच्यात 3 डिक्लेअर आहे नाही. 3च धावा दिल्या. राजेश पवार 1 विकेट 5 धावा. ज्यानं 5 धावा देत असताना एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त केलेली आहे. तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. राजेश पवार आपण यायचा. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. शुभरात्री. शब्बा खेर.